नमस्कार सर्वांना, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. तर मी बनवणार आहे मस्त अशी साबुदाण्याची खिचडी. तर मला उपवास होता गुरुवारचा, त्याच्यामुळे मी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली आहे. तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी एक छोट्या आकाराचा मस्त असा टोमॅटो टाकून घेतला. तर साबुदाण्याची खिचडी म्हटली की टोमॅटो, शेंगदाणे, आलू हे साबुदाण्यात असले ना खूप छान टेस्टी आणि खूप मस्त असा साबुदाणा लागतो खायला. तर लहानपासून ते सर्वांना साबुदाणाचा खूपच आवडतो. उपवास असो किंवा नसो सर्वांनाच खायला आवडतो. थोडा केला तरी सर्वांनाच खावायचा वाटतो. तर मी मस्त असे आकाराचे 2 आलू घेतले आणि मस्त असे बारीक आलू आणि टोमॅटो मस्त चिरून घेतले. नंतर शेंगदाणे भाजून मस्त शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं. तर साबुदाण्यामध्ये शेंगदाणे आले, शेंगदाणे नसले की साबुदाण्याची चव बिघडते. तर मस्त असे 2 पळी मी तेल टाकून घेतलं. कढईमध्ये तेल चांगलं तापवायचं. तेल तापून घ्यायचं मस्त असं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये आलू टाकून घेतला मी. आलू टाकायचा आणि मस्त असा आलू तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. तर 2 मिनटं असं मिक्स करायचं आणि मस्त तेलामध्ये आलू मस्त मिक्स करून मस्त भाजून घ्यायचा. तर आलू भाजतो तोपर्यंत मी शेंगदाणे मस्त असे वाटून घेते. तर बघा असे मस्त शेंगदाणे मी वाटून घेतले. मस्त असे जाडसर वाटून घ्यायचे शेंगदाणे. जाडसर असले की खूप छान चव लागते साबुदाण्यामध्ये. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील. तर मस्त असं आलू शिजला आहे. तर आलू शिजल्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आलूमध्ये. टोमॅटो टाकल्यानंतर 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं मस्त असं. तर साबुदाणा मी 2 तास पाण्यामध्ये भिजायला ठेवला होता. तर 2 तास मस्त असा साबुदाणा भिजून तयार झाला होता. तर मस्त असा मोकळा साबुदाणा भिजला आहे. तर आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. नंतर मी लाल तिखट टाकलं 1 चम्मच. लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मस्त असं साबुदाणा मस्त कढईमध्ये तेलामध्ये टाकून घेतला. आणि आता 2 मिनटं मस्त असं साबुदाणा मिक्स करून घ्यायचा. मस्त मिक्स करून घ्यायचा साबुदाणा. असा 2 मिनटं मिक्स करून घ्यायचा. तर साबुदाणा दह्यासोबत खूप छान लागतो, दह्यासोबत, आमटीसोबत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.